तर आपण या ठिकाणी देवीची हातवळण तालुका जिल्हा अहिल्यानगरची एक दिंडी आहे. त्या दिंडीचा आषाढी एकादशी बद्दल पंढरपूरला जाण्याबद्दल काय अनुभव आहे, काय उत्साह आहे, काय त्यांच्यामध्ये ऊर्जा आहे, किती किलोमीटर ते चालले, किती दूर आणखी ते जाणार आहेत त्याच्याबद्दल जाणून घेऊया. नमस्कार, रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. आमचा हातोळण ते पंढरपूर पायी दिंडी सोहळा 16 वर्षापासून चालू झालेला आहे. या दिंडी सोहळ्यात मध्ये पंचक्रोशीतील सर्व गावं, पंचक्रोशीतील पिंपळा, खरड भवान, सोलापूरवाडी, हातोळण, पारुडी, तळरगावान, मठपिंपरी, रुई, छत्तीशी अशा पंचक्रोशीतील कुंभेफळ या सर्व भागातील वारकरी या दिंडी सोहळ्यामध्ये असतात. हातोळण पासून तर पंढरपूरपर्यंत साधारण आमच्यापासून 150 किलोमीटर अंतरावर हा सोहळा चालू असतो. या सोहळ्यात आम्ही रोज साधारण 20 ते 25 किलोमीटर अंतर प्रवास करतो. या सोहळ्यामध्ये जे TV वर कार्यक्रम होतात असे मालेगावकर भजनी मंडळ, हरिभक्तीपरायण, मृदुंग मार्तंड हरिभक्तीपरायण, हेमंतजी महाराज कापडनीस, तसेच संतोष महाराज सिंपी पाचोरा, तसेच गवरलाल महाराज, साहेबराव महाराज, विजय महाराज, पप्पू महाराज, भैया महाराज, हरिभक्तीपरायण, वाळके महाराज अशी बरीच मंडळी या दिंडी सोहळ्यामध्ये असते. या दिंडी सोहळ्याचं एक वैशिष्ट्य आहे, या दिंडी सोहळ्यामध्ये अन्नदान भरपूर लोकांनी केलेलं असतं. या दिंडी सोहळ्यामध्ये आम्ही कोणाच्याही कुठल्याही प्रकारची भिशी घेत नाहीत आणि वारकरी संप्रदायाला फडकाऱ्याच्या नियमाप्रमाणे जे नियम लागू असतात या पद्धतीने ही दिंडी चालते. यामध्ये शेपक अभंग म्हटले जात नाही. सकाळी दिंडीचे सर्व पाण्याच्या टँकरवर आंघोळ्या करून चहा घेतल्याच्या नंतर दिंडी मार्गस्थ होते. त्यामध्ये नियमाचा काकडा भजन, काकड्यामधल्या पहिलं मंगलचरण, दुसरं मंगलचरण, तिसरं मंगलचरण झाल्याच्या नंतर नाश्त्याच्या ठिकाणी दिंडी येते. नाश्ता केल्याच्या नंतर परत दिंडी प्रस्थान जेवणाच्या ठिकाणीपर्यंत चालत राहते. त्यामध्ये काकडा भजनामधले होतं. काकडा भजन झाल्याच्या नंतर दुपारी महिला मंडळांना थोडेसे आपल्या गवळणी निवडक अभंग होतात. त्यानंतर वाराचे अभंग आणि नाटाचे अभंग हरिपाठ होतो. नियमाप्रमाणे रोज कीर्तन, संध्याकाळी कीर्तन होतं. कीर्तन झाल्यानंतर जागर होऊन दिंडीचा क्रम थांबतो. या दिंडी सोहळ्यामधील पंचक्रोशीतील आलेले सर्व मंडळी या दिंडी सोहळ्याचा अतिशय आनंदाने लाभ घेतात. यामध्ये चांगली मंडळी असतात, जे शेतकरी आहेत, व्यापारी आहेत, डॉक्टर्स आहेत, अशी जे वर्षभर कुठलेही त्यांना घडत नाही. या वारीचा आनंद ते 8 दिवस अतिशय उत्कृष्ट प्रकारे घेतात. धन्यवाद. रामकृष्ण हरी. बरं, मला 2-4 प्रश्नाची उत्तरं द्या माऊली. जी देहू आणि आळंदी ही 2 गावं आहेत, कोणत्या नदीच्या किनारी आहेत ती? इंद्रायणी नदी. इंद्रायणी. आळंदीचं आणखी एक नाव काय आहे? अलंकापुरी. अलंकापुरी. बरं, आपल्या विष्णूंची जी आहे एक आणखीन यात्रा सुरू झाली, तिचं नाव काय? जगन्नाथपुरी. जगन्नाथ यात्रा. जगन्नाथ यात्रा भारतातली जी यात्रा सुरू झाली, आपल्या महाराष्ट्रात पंढरपूर यात्रा आहे. नागषष्ठीची पण एक यात्रा असते, बरोबर? पैठणला. बरं, आषाढी एकादशीला आणखीन एक नाव आहे, काय नाव आहे? देवशयनी एकादशी. देवशयनी एकादशी. या दिवसापासून आपले लाडके प्रिय भगवान विष्णू हे कार्तिकी एकादशी पर्यंत निद्रा घेतात 4 महिन्यासाठी. नंतर मग ते परत कार्तिक एकादशीला जागृत होतात, बरोबर आहे? तर ह्या 4 महिन्याला आपण चातुर्मास म्हणतो. सर्व पवित्र कार्य वर्ज असतं. नंतर कार्तिक एकादशीला परत आपले लाडके भगवान विष्णू हे सृष्टीचा भार सांभाळतात. पण या 4 महिन्यामध्ये मग महादेवांचा आगमन होतो. देवाचे देव महादेव, कारण श्रावण येतो. श्रावणामध्ये सगळेजण महादेवाची पूजा करतात, बरोबर आहे? श्रावण म्हणजेच महादेव. बरं, आता आणखी मला असं विचार की ज्ञानेश्वरीचं नाव काय आहे? आणखीन एक मूळ नाव काय ज्ञानेश्वरीचं? भावार्थ दीपिका. भावार्थ दीपिका. अगदी बरोबर आहे, भावार्थ दीपिका त्याचं नाव आहे. ज्ञानेश्वरांचे भाऊ बहिणींचे नाव सांगता येतील का? हो, सोपान, निवृत्ती, मुक्ताई. बरं, ज्ञानेश्वर माऊलींची समाधी कुठं आहे? आळंदी. आळंदीला. जन्मस्थान आपेगाव. आपलेगाव, पैठण तालुक्यात. संत एकनाथ महाराजांची समाधी कुठे आहे? पैठणला. पैठणला आहे. बरं, कोणत्या नदी किनारे पंढरपूर आहे? गोदावरी. नाही, चंद्रभागेच्या. हरिपाठामध्ये किती अभंग आहेत? 28. हरिपाठामध्ये 28 आहेत. 27. ठीक आहे, हरकत नाही. बरं, जे अभंग हरिपाठ त्यासी असतात. म्हणे सो आपले कुणी म्हणलंय? जे का रंजले गांजले त्यासी म्हणे संत एकनाथ महाराज, संत तुकाराम. संत तुकाराम, बरोबर आहे? वृक्षवल्ली आम्हा सोयरे कोणी म्हणलेलं आहे? तुकाराम महाराज. संत तुकाराम महाराज. एक 10-12 संतांची नावं सांगता येतील का पटापट? हो, एकनाथ महाराज, तुकाराम महाराज, नरहरी सोनार, गोरा कुंभार, सावता माळी, चोखो महाराज, सेना महाराज,
आपल्याला फिमेल पण जातील लेडीज मध्ये मीराबाई, जनाबाई, मीराबाई, जनाबाई, मुक्ताबाई, मुक्ताबाई. राणूपात्रा. धन्यवाद माऊली, खूप चांगला प्रवास तुमचा चालू आहे. मला हार्दिक शुभेच्छा. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, जय हरी विठ्ठल.